सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची, मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. स्वागत आहे. आजची आपली जी साधना आहे ही पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था, म्हणजे आपले डायजेशन सिस्टम आणि एक्सरेटरी सिस्टम. तर याच्यामध्ये काय होतं, उत्सर्जनामध्ये आपल्याला घाम खूप येतो आणि आपलं जे काही पोट साफ होण्याची जी कृती आहे ती सुद्धा चांगली होते. तर त्याच्या आधारित आजची आपली साधना आहे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आणि सुरुवातीला आपण करणार आहोत चक्की चालू. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये घोटून घेऊया. कळणे स्क्रीनकडे आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायचं. 1 2 3
4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. पुन्हा एकदा श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की दोन्ही हात खाली येतील आणि तिथल्या तिथेच आपल्याला बटरफ्लाय करायचे. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आजची आपली साधना आपली पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था अधिक कार्यक्षम कशी होईल याच्याशी आधारित आहे. डोळे बंद असतील. संपूर्ण जाणीव जी आहे ही आपल्या शरीराच्या लोअर पार्ट म्हणजे लोअर भागाकडे म्हणजे खालच्या भागाकडे असेल. ते एकदम रिलॅक्स असतील. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि आता सावकाश श्वास घेत आपल्याला गुडघे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हालचाल फक्त आपल्या पायामध्ये. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता डायनामिक हालचाल. वर खाली, वर खाली. डायनामिक खाली. बरोबर. थांबायचंय. कृती थांबवायची आणि पावलं जी जुळलेली आहेत ही थोडीशी पुढे घेऊन येऊया आणि करणार आहोत आपण आता कुर्मासन. उजवा जे पाय आहे त्या पोटरीच्या खालून उजवा हात आपल्याला काढायचा आहे आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा. आणि त्यानंतर आपलं कपाळ आपल्या पावलाच्या दिशेने सैल सरसोडा. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. आपला संपूर्ण जो शरीराचा लोअर पार्ट आहे तिथे आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष आणि जाणीव श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 1 ते 2 श्वास थांबायचे आणि मग उलट चाल करताना सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचंय. हाताची स्थिती सोडून द्या. बरोबर. आणि दोन्ही पाय सरळ करा. विश्राम. आजची साधना करताना थोडासा घाम येऊ शकतो. थोडस दमल्यासारखं वाटेल. कारण की आज आपला उद्देशच तो आहे की आपली उत्सर्जन जी संस्था आहे ती जास्त कार्यक्षम व्हावी आणि त्याचबरोबर आपले डायजेशन सुद्धा चांगलं व्हावं. जर आपलं डायजेशन चांगलं असेल तर आपलं उत्सर्जन सुद्धा चांगलं होतं. विश्रांती. आणि आता करणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या भागावर. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे असेल. उजवा हात मागे असेल आपल्या सीट पासून थोडासा लांब, 2 ते 3 इंच. डावा पाय जो खाली आहे तो फोल्ड करूया आणि त्याची टाच उजव्या सीटच्या खाली घेऊया हाताच्या आधाराने. आणि मग उजवा हात सीट पासून लांब असेल. आणि आता डाव्या हाताने आपल्या उजव्या पायाला विळखा घाला आणि उजव्या बाजूने मान बघून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे आपल्या पोटाच्या इथे पीळ, ताण आणि दाब जाणवतो. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या इथे पचन चांगलं होणार आहे या आसनाच्या अभ्यासाने. आता जो सावकाश मान मध्यभागी येते. आता उजवा जो हात आपला आधारासाठी आहे सीटच्या इथे ते दोन्ही हात असे नमस्कार स्थितीमध्ये घेऊन. नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका सरळ दिशेमध्ये येतील एवढं आपल्याला मागे वळायचं आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा एकदा उजव्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे देऊया. डावा हाताचा विळखा सोडून देऊया. डावा पाय सरळ करूया खाली जो आहे तो आणि मग उजवा पाय. विश्राम.
हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ असतील. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे असेल किंवा गुडघ्याच्या पलीकडे असेल. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. त्याची टाच डाव्या सीट खाली येईल. डावा हात मागे सपोर्ट साठी सीटच्या इथे. उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घाला आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाठीचा तडा सरळ असेल म्हणजे पीळ अपेक्षित जो पीळ आहे, ताड आहे, दाब आहे तो मिळतो. यथाशक्ती थांबायचा, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि त्यानंतर डावा हात आणि उजवा हात दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, मान आपली मागे असेल. आपापल्या क्षमतेने श्वास घेणं सोडणं सुरूच ठेवायचंय. 1 2 3 4 5. उलटताल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान मध्यभागी येईल. डावा हात पुन्हा एकदा सीटच्या जवळ. उजव्या हाताचा जो आपण विळखा घातलाय तो सोडून देऊया. उजवा पाय खाली आहे तो सरळ करूया. मग डावा पाय आणि विश्रांती. वज्रासन विधिवत करून घ्यायचे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया आणि वज्रासनामध्ये येऊया. वज्रासन पचन संस्था, उत्सर्जन संस्थांसाठी अतिशय उपयुक्त. सगळ्या सिस्टीम साठी वज्रासन उपयुक्त आहे. आपलं पोट साफ असेल, अन्नपचन चांगलं असेल तर नक्कीच आपल्याला सगळेच आजार जे आहेत ते आपल्यापासून लांब राहतील. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण आकृतीबंधाचं निरीक्षण करूया. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. गुडघे समोरून जुळलेले, चेहरा शांत, खांदे कोपरे शिथिल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. मकार लांबवलेला एक ओंकार अगदी खालच्या पट्टीतला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत. वज्रासन एकमेव असं आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. त्याच्यामुळे आपलं पचन जे आहे हे अधिक चांगलं होतं. आणि आता करणार आहोत उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आधी आपण सुलभ उष्ट्रासन आणि मग पूर्ण उष्ट्रासन करूया. दोन्ही गुडघे जोडलेले आहेत. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा किंवा टाचा सिलिंगच्या दिशेने. तुम्हाला जे सहज जमेल त्या प्रकारे कृती. गुडघे दुखीचा त्रास असेल तर करताना काळजी घ्या. आणि आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती आपल्या कमरेच्या इथे असतील मागे. सावकाश कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येईल. चेहरा सिलिंगला समांतर असेल. उजवा हात गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. डावा हात आपला कमरेकडे असेल सपोर्ट साठी. मान मागे जाईल सर सोडा. आणि आता इथे थांबा थोडा वेळ. 1 2 3 4 5. उलटचा सावकाश मध्यभागी यायचं. पुन्हा हात उजवा हात कमरेवर. ही स्कृती विरुद्ध बाजू. पुन्हा एकदा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलूया. पोट पुढे येईल आणि आता डावा हात समोरून गोलाकार फिरून मागून डाव्या पायाची टाच पकडा. मान मागे सैल सोडा. चेहरा सिलिंगला समांतर आणि पुन्हा एकदा जोड श्वासाची आहे. 1 2 3 4 5. मध्यभागी, मान मध्यभागी, डावा हात पुन्हा कमरेवर. थोडा वेळ हात खाली आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घेऊया. आता करणार आपण पूर्ण उष्ट्रासन. आता पावलांचा तुम्ही फ्लॅट किंवा माउंटन करा. पुन्हा दोन्ही हात मागे असतील आपल्या कमरेच्या इथे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी कृती करणं टाळायचं.
सावकाश पुढे, आपली कंबर पुढे येईल, पोट पुढे येईल, मान मागे सैल सोडून द्या. उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी मान मागे सैल सोडून द्यायची आहे. तोंड बंद, गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू बांधले गेले. छान. त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5. उलटता सावकाश. उजवा हात कमरेवर, मग डावा हात, दोन्ही हात खाली, वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठीच्या मणक्याला आलेला प्रेशर, सगळ्याचा अनुभव घेऊया. पचनासाठी अतिशय उपयुक्त पुष्करासन. आता हा जो ताण दाब आलेला आहे तो रिलीज करण्यासाठी करणार आहोत योग. एका हाताने, आता ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसता येत नसेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. वज्रासनामध्ये जास्त वेळ बसता आलं नाही तर साधी मांडी घाला. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे आणि ती पकड आपल्या पाठीचा मणका आहे तिथे असते. बरोबर. ज्या हाताचा मनगट पकडले त्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. नजर समोर आहे तो श्वास सोडून घ्या. यथाशक्ती श्वास मोडून घ्या आणि घेतलेला श्वास सोडत सोडत कमरेत पुढे सुटायला सुरुवात करा. आपल्या पोटाचा भाग आपल्या पायावर येईल, मग छातीचा भाग, मग गळा, हलवटी, नाक आणि कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. हाताची पकड ढिली करायची, कोपरा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपले हात आणि आपलं कपाळ आणि जमिनीमध्ये जर थोडस अंतर असेल तर हाताची पकड सोडून देऊन दोन्ही हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स आणि आता गळ्यापासून पोटावरती आलेला ताण, पाठीच्या गळ्याला असलेला ताण, त्याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचाल. हाताची मुठी ज्यांनी वळवलेल्या आहेत समोर असतील तरी पुन्हा एकदा हाताची पकड आपल्या मागे न्यायची आहे. हाताची पकड घट्ट करायची आहे आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर या. डोळे बंद. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर. थोडा वेळ थांबूया. या आसनामुळे आपल्या शरीरावर जो काही परिणाम झाला आहे त्याचा आपला आपण मागोवा घ्यायचा आहे. रक्तप्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे, नॉर्मल येईल तरी. आणि मग सावकाश एकेका पायाने आपण जे वज्रासन घेतले ते सोडून, एक पायाने वज्रासन सोडून द्या आणि पाठीवर करून विश्रांती. एका पिठीला वळून पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. पाठीच्या कण्याला आलेला ताण दाब, तर जेव्हा आपण शयन स्थितीमध्ये येतो तेव्हा तो रिलीज होतो. आता पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलायचे. एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचला आणि दोन्ही पायांचं आपल्याला रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला सुरुवात करा. टाचा जमिनीवर लागू दे. 1, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचे. 2 3, इथे आपल्या ऍब्डॉमिनल मसल वरती छानपैकी प्रेशर येतो. 3 वेळा क्लॉकवाईज झालं की 3 वेळा अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे गोल फिरवूया. 1 2, टाचा जमिनीकडे जाऊ दे आणि 3. पुन्हा पाय 90 डिग्री वर आहे आणि आता दोन्ही पायांचे अंगठे पकडा.
अंगठी किंवा पोटरी तुम्हाला जे शक्य आहे ते पकडा. आणि आता श्वास घेत दोन्ही पाय लांब करायचे. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. लास्ट राउंड. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. हात सावकाश खाली येऊ दे. आणि मग आपले दोन्ही पाय नियंत्रित सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती करूया. उत्तान भद्रासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता दोन्ही पाय बटरफ्लाय सारखे करायचे. पावलाला पाऊल जोडून घ्यायचं. आपण बटरफ्लाय कसं करतो तसं. आपण बैठक स्थितीमध्ये बटरफ्लाय करतो ना, हा बरोबर. छान. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी आहेत. आणि आता हे एक श्वास भरून घ्या. संपूर्णपणे श्वास सोडा. आणि आता श्वास घेत घेत जोडलेले हात आपली हनुवटी नाक कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत घेत हातांचा स्पर्श हनुवटी नाक कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आपला अपर बॉडी जी आहे म्हणजे संपूर्ण आपला एनसचा भाग रिलॅक्स. गुडघे रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते या आसनांच्या सरावाने दूर होतात. पीसीओडी किंवा पीसीओएस सारखा जे त्रास आहे त्यासाठी सुद्धा ही आसनं अतिशय उपयुक्त ठरतात. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतील. यथाशक्ती खोलवरती श्वास भरून घेऊया. श्वास सोडूया. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. ज्याप्रमाणे आपण वरती नेलेले हात आहेत तेच त्याचप्रमाणे ते खाली येतील. दोन्ही हात पुन्हा खाली शरीराच्या जवळ. दोन्ही पाय सरळ करूया. आणि विश्रांती. त्याच्याने आपल्या पाठीच्या कणाला सुद्धा एक हलकासा आराम मिळतो. विश्रांती. करणार आहोत पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती गॅसेसचा ज्यांना त्रास आहे त्याच्यासाठी उपयुक्त. आणि त्याचबरोबर अन्नपचन आणि उत्सर्जन क्रिया सुधारते. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घ्या. आणि ते फोल्ड करा. गुडघ्यातनं सरळ वर घ्यायचे आणि फोल्ड करायचे. आणि आज आपण पवन मुक्तासन थोडस वेगळं करणार आहोत. पाय जे आहेत हे थोडेसे वर उचला आणि आपल्या मांड्यांना आपल्या हातांचा विळखा द्या खाली. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड घाला. आणि त्याच्यावर आता आपले वरतून पाय. हा बरोबर आहे. बरोबर. आता पावलं जी आहेत ती जमिनीच्या दिशेने रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबा. पुढची कृती करू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5. छान. उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये. आणि नियंत्रित जमिनीवर पडा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून
पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पण विश्रांती. डोळे बंद. करणार आहोत नौकासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हात आणि पाय आणि त्याचबरोबर आपली अपर बॉडी जमिनीपासून एकाच वेळेला वर उचलायची. सुरुवात करूया. दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून एकाच वेळेला वर उचलायचे. दोन्ही हात समोरून ताणण्याचा प्रयत्न करा आणि पाय माग. बरोबर, छान. आपलं संपूर्ण शरीर आपल्या नाभी प्रदेशावरती बॅलन्स होऊ द्या. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पक्षी किंवा विमान जसं हवेत उडतं त्याप्रमाणे, म्हणजे जास्त दम लागणार नाही. बरोबर. आणि आपण स्विमिंग कशी करतो तशी कृती करा. स्विमिंग करतो तशी. हा, छान. बरोबर. 2 ते 3 वेळेला ही कृती करून झाली की मग थांबायचं. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे आणि सावकाश दोन्ही हात आणि पाय जमिनीवर, कपाळ जमिनीवर, हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. पोटावरती प्रेशर येतो म्हणून टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घेतली तरी. रिलॅक्स करूया शलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय मागून घेऊन पावलं जी आहेत ती पायाच्या मध्ये जमीन सिलिंगला समांतर. दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. आता दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती वर उचला. हनुवटी जमिनीवर असते आणि थांबायचंय. थोडीशी पावलांमध्ये वर खाली हालचाल करा. अँकल मधून पाऊल थोडस वर खाली करा म्हणजे पोटरीला जास्त ताळ येणार नाही. बरोबर, छान. आणि पुन्हा एकदा दोन्ही पाय सरळ करायचे. हनुवटी जमिनीवर आहे आणि सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून पुन्हा विश्रांती घ्या. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. किती सावकाश. आणि मग बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थिती. सावकाश. बैठक स्थितीमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या, तिथे थोडा वेळ बसा आणि मग दंड स्थितीमध्ये. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया वायू निष्कोलासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हात शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा सर. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या खाली जाऊ दे आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाच्या खाली. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसा आणि आपली नजर सिलिंगकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पूर्ण खाली बसायचंय. हातांचा जो आधार आहे तो काढून घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. संपूर्ण जे हात आहेत ते स्ट्रेच करायचे. पाठीचा कणा सरळ. बरोबर. म्हणजे कोपरे जे आहेत ते आपल्या गुडघ्याला लागू देत. नजर समोर. आता आपण केलंय मलासन. आता टाचा जमिनीपासून वर उचलू. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. टाचा जमिनीपासून वर उचला. बरोबर. छान. आणि ते थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. टाचा सावकाश खाली येऊ दे. आणि आता श्वास घेत टाचा वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. ठीक आहे. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर. छान कर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. सावकाश. आता श्वास घेत घे उभं राहूया. श्वास घेत घे उभं राहायचं. सावकाश. छान. दोन्ही हात खाली. विश्राम. आपण जे वायुनिष्कणासन केलं आणि मलासन केलं हे अतिशय पचनासाठी आणि उत्सर्जनासाठी उपयुक्त आहे. आणि करूया साईडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि एकदा आपल्याला उजवीकडे खाली वाकायचंय आणि एकदा डावीकडे. अशा प्रकारे कृती करायची. ठीक आहे. उजवीकडे, डावीकडे. 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर 10. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्राम. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे घेऊन आज आपण 4 सूर्यनमस्कार करतो. त्यातले 2 जे आहेत ते साधे असतील आणि 2 आपण डायबेटीस वाले करतो. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. डोळे बंद. दोन्ही हात जोडून घेऊन द्या आणि सूर्य देवतेची प्रार्थना गायत्री मंत्राचा पठण करतो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. डोळे 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. दूसरा ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 आणि 12. आता पुढचे 2 सूर्यनमस्कार आपण डायबिटीस मध्ये करणार. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या. ओम खगाय नमः. जेव्हा आपण डायबिटीसचे सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपलं जे पहिलं जे आसन असतं
ते हस्त उत्तानासन. ठीक आहे, सुरुवात करूया. एक हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेवर. दोन हस्तपादासन, बरोबर. तीन उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, बरोबर. चार डावा पाय मागे, चतुरंग दंडासन, बरोबर. पाच शशांकासन. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग आपल्या पायांवर येऊ दे. पाच शशांकासन, कपाळ जमिनीवर, बरोबर. छान. सहा अष्टांगासन, तिथल्या तिथेच अष्टांगासन, बरोबर. छान. सात भुजंगासन, सात सरळ हस्त भुजंगासन, बरोबर. आठ पर्वतासन, टाचा जमिनीकडे, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आठ पर्वतासन, बरोबर. पुन्हा नऊ शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग पावला आपल्या पायांवर येऊ दे आणि कपाळ जमिनीवर. नऊ शशांकासन. दहा उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन, दहा उजवा पाय पुढे, बरोबर. 11 हस्तपादासन, डावा पाय पुढे घ्या. आणि 12 दोन्ही हात तिथे जोडून घ्या आणि कमरेतनं सरळ व्हा, नमस्कारासन. 12 नमस्कारासन, बरोबर. सावकाश, दोन्ही हात खाली. अजून एक शेवटचा करूया. ओम सवित्रे नमो नमः. एक हस्त उत्तानासन, दोन हस्तपादासन, बरोबर. तीन डावा पाय मागे, अश्वसंचलनासन, बरोबर. चार उजवा पाय मागे, चतुरंग दंडासन, बरोबर. पाच शशांकासन, गुडघे जमिनीवर टेकवा, सीटचा भाग पायांवर. पाच शशांकासन. सहा अष्टांगासन, सहा अष्टांगासन. सात भुजंगासन. आठ पर्वतासन, बरोबर. नऊ पुन्हा शशांकासन, गुडघे जमिनीवर टेकवायचे आणि सीटचा भाग पायांवर, कपाळ जमिनीवर. नऊ शशांकासन. 10 अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे घ्यायचा, डावा पाय पुढे घ्या आणि अश्वसंचलनासन, बरोबर, बरोबर. छान. 11 हस्तपादासन, उजवा पाय पण पुढे घ्या, बरोबर. छान. हा. आणि 12 दोन्ही हात जोडून घ्या तिथल्या तिथेच खाली आणि नमस्कारासन, कमरेतनं सरळ व्हा. 12 नमस्कारासन. खूप छान. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुरुवात. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साखळी माती घालूया. तुम्हाला 5 ते 10 मिनिटं ज्या स्थितीमध्ये सहज बसता येईल ती स्थिती घ्यायला हरकत नाही. साधी मांडी घातली तरीही चालेल किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये. डोळे मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया, तोही श्वास सोडूया. श्वासाच्या गतीकडे लक्ष देऊया. ती वाढलेली असेल तर ती अगदी नॉर्मल होऊ दे. आणि करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून घ्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10. कृती थांबवूया. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्वेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला म्हणून वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपण बघणार आहोत अपान मुद्रा. ही जी मुद्रा आहे ही आपले शरीर पोटाचे जे काही विकार असतील ती विकार कमी होण्यासाठी या मुद्रेचा अभ्यास अतिशय लाभदायक ठरतो. मी शेअर करते. सोपी आहे अपान मुद्रा. ही आहे अपान. आपलं जे पहिले मधली जी दोन बोट आहेत, मधलं बोट आणि रिंग फिंगर, त्याचे जे त्याचे टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. ही झाली आपली अपान मुद्रा. याच्याने आपले पोटाचे जे विकार आहेत हे कमी होतात. बघा इथे खाली बरेचसे फायदे दिलेत. अन्नमार्गातील बिघाड, मूत्रपिंड दोष, पोटाच्या तक्रारींवर फायदेशीर बरेच दिलेत. रक्तदाबाचा त्रास सुद्धा कमी होतो. सात्विक भाव, सात्विक विचार मनात येतात. गॅसेसची जी तक्रार आहे ती दूर होते. त्याबरोबरच दातांचं आरोग्य सुधारतं आणि डायबेटीस साठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे आणि एकदम सोपी आहे. बघा मधलं आपण लहान मुलांना कधी कधी असं हरणाचं तोंड किंवा असं भिंतींवरती सावली पडते आणि आपण दाखवतो ना हरणाचं तोंड, हा त्याप्रमाणेच ही मुद्रा आहे अपान मुद्रा. अतिशय उपयुक्त. तुम्ही ह्या मुद्रांचा अभ्यास कधीही कुठेही करू शकता. प्रवासामध्ये असाल, टीव्ही बघत असाल, कधीही तुम्ही हा करू शकता. ठीक आहे, कळलं. आपलं मधली जी दोन बोट आहेत त्यांची टोकं आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. बाकीची बोट बरोबर. आणि आता हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने आणि दोन्ही हात आपले गुडघ्यात. खांदे कोपरा शिथिल. डोळे अलगद मिटून घेऊया आणि दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संत गतीने श्वास सोडून द्या. दुसरा आपण खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडून घ्यायचा. एक लास्ट आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. जी आपण मुद्रा बघणार आहोत त्याच्या आधी आपण अनुलोम विलोम प्राणायाम करूया आणि मग आपण दुसरी मुद्रा बघूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले, खांदे शिथिल. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. पुढची 2 आवर्तन ही आपली आपण करायची मनाने सूचनेशिवाय. आवर्तन झाली की हात आपला गुडघ्यावर येईल. सुरुवात करूया.
दोन पूर्ण झाली की हात गुडघ्यांवर येईल. आणि आता आपण पुढची मुद्रा बघूया, अपान वायू मुद्रा. ती पण शेअर करते मी तुम्हाला. अपान वायू मुद्रा ही आपलं कॉम्बिनेशन आहे, वायू मुद्रा आणि अपान मुद्रेचं कॉम्बिनेशन आहे. आपण वायू मुद्रा शिकलोय ना, पहिलं बोट जे आहे ते आपण फोल्ड करतो आणि त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावतो आणि त्याच्यावर अंगठा. ही आपली वायू मुद्रा झाली. आणि आता आपण नुकतीच पाहिलेली अपान मुद्रा म्हणजे पहिली जी दोन बोट आहेत त्याचे जी टोक आहेत ती आपण आपल्या अंगठ्याच्या टोकाला लावतो, ती आपली अपान मुद्रा. मग हेच कॉम्बिनेशन आहे अपान मुद्रेचं आणि वायू मुद्रेचं एकत्रित केलेलं अपान वायू मुद्रा. याचे सुद्धा जे फायदे आहेत हे खूप सारे आहेत बघा. ते हृदय विकारांना, ज्याला हृदय रोगांचा त्रास आहे त्याच्यासाठी उपयुक्त, आणि त्याचबरोबर इथे अजून खाली फायदे दिसत आहेत. हृदयरोगांना उपयुक्त, उच्च रक्तदाब किंवा नुकताच कुठला झटका येऊन गेला असेल हृदयाचा तर ते सुद्धा आजार ह्या मुद्रेने कमी होतात. कळलीये? सोपी आहे. फक्त इथे करंगळी आपली ओपन राहणार आहे, बाकीची सगळी बोटं आपली फोल्ड असतील. चला सुरुवात करू. आता हे आपले हात आहेत. पहिली आपण वायू मुद्रा करतो, म्हणजे आपलं पहिलं जे बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेतो. दोन्ही पहिलं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी आणि मग त्याच्यावर अंगठा. ही झाली आपली वायू मुद्रा, बरोबर. आणि आता आपण नुकतीच कुठली केली, अपान मुद्रा. म्हणजे आपलं मधली जी दोन बोट आहेत ती फोल्ड करतो आणि त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घेतो. आणि करंगळी जी आहे ती आपली बरोबर अपान वायू मुद्रा. हा बरोबर, छान. आणि पुन्हा हाताचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेने, दोन्ही हात गुडघ्यांवरती, खांदे कोपरं शिथिल. डोळे अलगद मिटून घेऊया. हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील, कुठेही आपल्याला हात ताणायचे नाहीयेत. चेहरा शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि करणार आहोत दोन दोन आवर्तन शीतली आणि सितकारी प्राणायामाची. सुरुवात करूया. शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. दुसरं आवर्तन करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. दोन आवर्तन सितकारी प्राणायाम. ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे, जीभ दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या संपूर्ण जबड्यामध्ये आणि कंठापासून आपल्या फुफ्फुसांपर्यंत जातीये. दुसरा वर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिला बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बाकीची तीन बोट अर्धवट मिटली. पुन्हा एकदा चेहरा शांत, प्राणस्पंदनांची अनुभूती करूया. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन.
सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना दातावर दात भ्रमर गुंजन. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये सावकाश जी बैठक घातली ती सोडून द्यायची आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थित पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला वळायचे आणि पाठीवर पडून विश्रांती. जाणीवपूर्वक शिथिलता दोन्ही पायांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फुटापर्यंत. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अर्धवट मिटले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे आपण जमिनीवर सोडून दिलेलं आहे. शांततेची अनुभूती सगळ्यांनी शवासनाची आदर्श स्थिती घेतलेली आहे आणि आता जाणीवपूर्वक शिथिलता प्रत्येक अवयवामध्ये. त्याआधी शवासनाचा श्लोक. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिकरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन, जाणीवपूर्वक शिथिल. सुरुवात दोन्ही पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, जांघेचा भाग, माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करत आहोत. जाणीव पाठीच्या कण्याकडे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची मान जी आता अलगदपणे जमिनीवर विसावलेली आहे, पहुडलेली आहे, तीही मनाने शिथिल करीत आहोत. आपला उदरभाग, उरभाग, छातीच्या भागातले स्नायू, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, आपलं छोटस हृदय मनाने शिथिल करत आहोत. शरीराचा हा मधला भागही पूर्णपणे शिथिल झालेला आहे. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मनाने शिथिल करीत आहोत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ आणि भ्रूमध्य, काठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल केलेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणेने माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत. लक्ष श्वासाकडे. प्राणधारण. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वायू वारा वाहत असतो त्याच वेगाने मनातील विचारही वाहत असतात. एकामागून एक सतत विचार चालू असतात. ते विचार भूत, भविष्य, वर्तमान कुठल्याही प्रकारचे असतात.
तर ह्या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण लक्ष श्वासाकडे देता. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी दिवसभर जी काही कामे केली आहेत त्या कामामुळे आलेला ताण, मानसिक शारीरिक थकवा तो या शवासनाच्या माध्यमातून शिथिल होत आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती मी या क्षणी आनंदाचा, समाधानाचा अनुभव घेत आहे. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आपण जी काही साधना करतोय त्या साधनेचं आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. आपलं शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी, व्याधी विरहित राहण्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलेला आहे आणि त्यासाठी आपण स्वतःला मनोमन धन्यवाद देत आहोत. एक कृतज्ञता भाव स्वतःबद्दल. माझी इच्छाशक्ती या क्षणी जागृत झालेली आहे. नवी उमेद मला या क्षणी प्राप्त होत आहे. आता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चाललेला आहे आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. मला कधीही काहीही होणार नाही आणि कुठल्याही प्रसंगी मी अगदी धैर्याने आणि स्थिर बुद्धीने सामोरी जाणार आहे. आणि एवढा आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त झालेला आहे. माझा स्वतःवरती प्रचंड विश्वास आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप हलकं हलकं आणि प्रसन्न वाटतंय. माझा सगळा ताण निघून गेलेला आहे. आणि ह्या आनंदाच्या क्षणी आपण पुन्हा एकदा आपल्या मनाला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे आणि ते कायम तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि समाधानच देणार आहे आणि मी सुद्धा तसंच असणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आपला हा संकल्प त्यांच्या समोर पुन्हा एकदा मनातल्या मनात बोलूया. शवासनातला संकल्प पूर्ण मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो, पूर्ण होतो. ह्या सगळ्या शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. पुन्हा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. दोन्ही पाय जोडून घेऊया. हात डोक्याच्या दिशेने वळवूया. हलकासा खेच आळस. आपण पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहोत आपल्या या उर्वरित दिनक्रम पूर्ण करण्यासाठी. सावकाश डाव्या पिठीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीत ठेवून अगदी सावकाश डोळे बंद, दोन्ही हात जोडून घेऊया.
आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास एक डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. ही साधना इथे संपन्न. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतो. ठीक आहे. उद्या आपल्याला त्राटक ही शुद्धी क्रिया करायची आहे. नेत्रशुद्धी असेल आणि एक छोटस मेडिटेशन आहे. तर उद्या आपल्याला एक छोटी मेणबत्ती लागेल आणि एक स्टँड किंवा खाली एखादा डबा, म्हणजे त्या मेणबत्तीची जी ज्योत आहे ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल असं आपल्याला खाली एखादा बेस ठेवायचा आहे. तर उद्या फक्त साधनेला बसताना एक मेणबत्ती आणि छोटासा माचीस जवळ ठेवा. आपल्याला उद्या छोटस मेडिटेशन करायचं. ठीक आहे. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरी. मीटिंग एंड. शुभरात्री. काय विचारायचं आहे का तुम्हाला प्रज्ञाताई? हा एक मिनिट. हा तुम्हाला मग भात अजून खायचं. माझी मुलगी. एक मिनिट. एक मिनिट. मी तुम्हाला अनम्यूट करते आणि बोला. प्रज्ञाताई. येतोय ना आवाज? हो येतो. मुद्रांचे मुद्राचे दाखवले तुम्ही. हा फोटो हा ठीक आहे. स्क्रीनशॉट हा मी करते ग्रुपवरती शेअर करते मुद्रांचे. हो आणि ते कालचं शेअरचे सूर्यनमस्कार शिकवायचे. हा पाठवते मी ते सगळं. आणि मला विचारायचं शिबिर वगैरे तुमची शिबिर वगैरे असतील ना, केव्हापासून सुरू होतील की काय? आवाज नाही आला मला बरोबर. शिबिर राहतं ना तुमचं? हा हा हा. तर केव्हापासून सुरू होते किंवा केव्हा सुरू करतात तुम्ही? ओके. शिबिरचं ना ग्रुपवरती सर पाठवतील. म्हणजे अजून कुठला असा प्लॅन नाही केलाय, पण ज्या वेळेला मी करू त्यावेळेला तुम्हाला पाठवण्यात येईल. आणि तुम्ही त्या ग्रुपवरती एक आहात ना, एक कॉमन ग्रुप आहे आपला योगाभ्यास विद्यार्थी म्हणून. एक वेगळा ग्रुप आहे. म्हणजे आपला हा महिलांचा एक वेगळा आहे, तो या महिन्याचा आहे. पण त्याच्यानंतर एक वेगळा योगाभ्यास विद्यार्थी म्हणून एक ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सूचना देण्यात येईल की कधी आपला शिबिर आहे असं. ठीक आहे. बाकी मुद्रा वगैरे मी पाठवते ग्रुप. हरिओम. मीटिंग एंड करते. भेटूया उद्या. हरिओम. शुभरात्री. शुभरात्री.